आजच्या दिवसाची सुरुवात तर जेवणापासूनच झाली. दुपारचं वाजलेलं 1. आज होता उपास. भाजी खावायची इच्छा नव्हती तरी जेवलो, कारण की कपडे शिवायला बसत होता ना म्हणून. नंतर घेतलं ड्रेस कटिंग करायला. मग जेवलो बाहेर रील्स करायला. नंतर जेवलो दुकानावर कनाडी गेलतो फक्त ना फक्त औषध साखर आणासाठी, ती बी गारी जेवण. नंतर आम्ही निघलो कोणावर जावाला. कोणावर गाला चालले होते नंतर तुम्हाला समजेलच. कोणावर पोचल्या दादानं वहिनी दिसली. आता समजला पहिले आम्ही केक शॉपमध्ये, कारण की आज दादाचा बड्डे. नाया 101 पॅटर्नचं केक होतं का नाही, कंचं जेव कन्फ्यूज होतो आम्ही. मग फायनली एक केक घेतला आणि या पेस्ट्री घेतला आणि आम्ही निघलो घरा यावाला. मग निघलो आम्ही चौघा बी एकत्र. मी दादाचं आमची पुरं झाली. मग आम्ही थांबलेलो इथं मोमोज खावाला. मोमोज खाल्लं. मोमोजने तरी काय आमचा पोट भरलेला. मग जेवलो ना आम्ही शोरमा खावाला. ना कोणगावमध्ये स्पेशल शोरमा भेटते का, तुम्ही बी नक्की या. जवरा दिसायला भारी तवरा खावालाही भारी दिसलं जरा. ना मग पोचलो घरा आलो ना लगेच बसलो शोरमा खावाला. आणि आमचं बाबू बघा कवर क्यूट आहे ना, सेम पांडाच. मग दादाच्या बड्डेला केली सुरुवात. पहिले अश्विनी आरती केली, मग मीनी आरती केली. केक वगैरे कटिंग करून झाला ना आम्ही बसलो लगेच केक खावाला. बड्डेला गेल्या मग केक तर खावालाच पजन कराय. मग एक एक करून सगळे दादाला केक भरवला. पप्पाने भरवला, हिमांशूने भरवला. मग इथं केकान कोणचा पोट भरलेला. मग दादानी बाहेरच्या जेवायला मागवलेला. बड्डेला गेले ना तर ना बिना जेवल्याच्या घरा जाणार आहो. शोरमा खालता, मोमोज खालता तरी पोट नव्हता भरला. याला माहीत होतं आता व्लॉगमध्ये जेल म्हणून पुरंच निघला, कारण त्याला पटत नाही व्लॉगमध्ये येवायला.